फक्त पाणीपुरी खाल्ली म्हणून बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. बावनकुळे यांचा राजस्थानमधील पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात बावनकुळे हे UPIचे 10 वर्ष झाले म्हणून पेमेंट करताना दिसत आहे. मात्र हाच व्हिडिओ आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं कारण बनला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? बावनकुळेंना नेमकं कोण घेरते? त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत का? तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी का होत आहे? पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. एका हातात पाणीपुरी आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची खुर्ची. पण या पाणीपुरीने आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या मंत्रिपदाची चव कडू केली आहे. अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू होतो. मातांचा आक्रोश आसमंत फाडतो आणि त्याच काळात अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचा व्हिडिओ समोर येतो. विरोधकांना हाच आयता मुद्दा मिळतो. सुषमा अंधारे थेट बावनकुळेंवर हल्ला चढवतात. नितीन देशमुख प्रशासनाला धारेवर धरतात. त्यामुळे प्रश्न आता फक्त पाणीपुरीचा राहिलेला आहे का? तर नाही. बावनकुळेंना राजकीयदृष्ट्या घेरण्याची ही सुरुवात झाली आहे. अमरावतीतील शासकीय स्त्री रुग्णालयातील अग्निकांडाने महाराष्ट्र हादरला. नवजात शिशु कक्षातील आगीत 3 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले गेले. अशातच बावनकुळे यांचा राजस्थान दौऱ्यावर असल्याचा आणि पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावतीत जाऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती केली आणि पालकमंत्री बावनकुळेंवर अक्षरशः तुटून पडल्या. इथे चिमुकले होरपळले आणि पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत असा घणाघाती आरोप करत अंधारे यांनी बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी केली. आमदार नितीन देशमुख यांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. नैतिक जबाबदारी म्हणून बावनकुळेंनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी त्यांनी केली. त्यामुळे राजस्थानमध्ये खाल्लेली पाणीपुरी बावनकुळेंना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. अशातच दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 19 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा केली असून 58 लाख कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे आणि प्रलंबित प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारला थेट आव्हान दिलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेची भेट घेतली. मात्र चर्चेनंतरही जरांगे आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे आणि या सगळ्यात पुन्हा एकदा नाव येतं चंद्रशेखर बावनकुळे यांचं. जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रकरणात बावनकुळेंवर गंभीर आरोप केले आहेत. बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी नोंदी किंवा प्रमाणपत्रांवर कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केलाय. एकीकडे अमरावतीतील आगीवरून विरोधक बावनकुळेंना घेरत आहेत, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील जरांगे थेट त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. सरकारकडून जरांगेची समजूत काढण्यासाठी मंत्री अंतरवली सराटीत जात आहेत. 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे देण्याची मागणी जोर धरत आहे. 28 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा 19 ऑगस्ट पासून आंदोलन, असा जरांगेंचा इशारा आहे. म्हणजेच बावनकुळे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या राजकीय वादळांच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं काही केवळ योगायोग आहे की बावनकुळेंना राजकीय दृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे? याचं उत्तर सध्या ठामपणे देता येणार नाही. मात्र एकाच काळात अमरावती दुर्घटना, पाणीपुरीचा व्हिडिओ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांच्या विरोधात एकत्र येत असल्याने त्यांच्या राजकीय अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे जरांगे यांचा आक्रमक पवित्रा आता केवळ सरकारपुरता मर्यादित राहिलेला नाही. बावनकुळे हे त्यांच्या निशाण्यावर प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बनले आहेत. 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे आणि मराठवाड्यात हजारो प्रमाणपत्रे वितरित झाल्याची माहिती देखील सरकारकडून प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे आता खरी लढाई आहे ती बावनकुळे विरुद्ध वाढत चाललेला राजकीय दबाव. तसेच प्रश्नही पडतो, एका पाणीपुरीच्या व्हिडिओपासून सुरू झालेला हा राजकीय संताप बावनकुळेंच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचणार का? सध्या राजीनाम्याची किंवा मंत्रिपद काढून घेण्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे मंत्रिपद जाणार असा निष्कर्ष काढणे घाईचा ठरेल. पण भाजप नेतृत्वासाठी परिस्थिती
दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच नाहीये. कारण अमरावतीतील पालकमंत्र्यांची जबाबदारी, मराठा आरक्षणाचा तापलेला प्रश्न आणि विरोधकांचा सातत्यपूर्ण हल्ला हे तिन्ही मुद्दे एकत्र आले आहेत. बावनकुळे राजीनामा देतील की नाही हा आजचा प्रश्न नाही. त्यांच्यावरचा राजकीय दबाव किती वाढतो आणि भाजप नेतृत्व त्यांच्या मागे कशा पद्धतीने उभा राहतो हा सध्या मोठा प्रश्न आहे. पाणीपुरीचा एक व्हिडिओ कदाचित मंत्रीपद घेऊ शकणार नाही, पण त्यातून पेटलेला राजकीय वणवा जर अमरावतीच्या आगीपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनापर्यंत पोहोचला तर बावनकुळे समोरची राजकीय परीक्षा नक्कीच कठीण होणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय? बावनकुळेंचा राजीनामा होणार का? तसेच अमरावती मध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर बावनकुळेंचा व्हिडिओ समोर येणं हे किती असंवेदनशील होतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.